चित्र एकंदरीत असं आहे की मागचा जो 1 वर्षाचा कालावधी गेलेला आहे त्याच्यामध्ये माझे भाऊ संतोष अण्णा यांची जी क्रूर हत्या झाली त्यावेळेस जी गावाने एकी दाखवली, ज्या पद्धतीनं न्यायाच्या भूमिकेत सगळं गाव उभं राहिलं, त्याच भूमिकेत आज देखील की जे राहिलेलं काम आहे संतोष अण्णांचं किंवा राहिलेला कालावधी 18 महिन्याचा असाच पुढं जावा अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. माझ्याशी देखील चर्चा झालेली आहे, परंतु कुटुंब आणि गावकरी या संदर्भात अंतिम निर्णय घेतील आणि ही बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे अशी सर्वांची अपेक्षा आहे. भाऊ संतोष अण्णांचं जे काम आहे ते पुढे नेण्यासाठी देशमुख कोण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभं राहणार? म्हणजे अण्णांच्याच पत्नी म्हणजे माझ्या वहिनी या राहिलेला जो कालावधी आहे 1.5 वर्षाचा 18 महिन्याचा, त्या कालावधीसाठी उद्या किंवा परवा दिवशी फॉर्म भरणार आहेत. त्याची प्रोसेस चालू केलेली आहे. ऑफलाईन फॉर्मची प्रक्रिया आहे. तर सगळ्यांना विचारात घेऊन आणि जे आजी माजी सरपंच आहेत, जे सदस्य आहेत ग्रामपंचायतचे आणि जे ज्येष्ठ लोक आहेत गावातले, त्यांना विचारात घेऊन सगळ्या गोष्टी किंवा त्यांच्या सल्ल्याने ह्या गोष्टी करणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न? ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी जे काही आजी माजी गावातले सरपंच सदस्य किंवा जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा जे युवक आहेत त्यांना विचारात घेऊन संतोष अण्णाच्या विचाराचं गाव यापुढे देखील 18 महिन्यात कसं काम होईल सामाजिक सगळं त्यावर त्याचा भर असेल आणि तसा निर्णय गावकरी घेतील.